3 बर्नल असलेला गॅस स्टोव्हचा आज मी तुम्हाला रिव्ह्यू करणार आहे. तर ह्याला बघू शकता तुम्ही एक स्मॉल साईज आणि 2 मीडियम साईजचे बर्नल असलेला हा गॅस स्टोव्ह आहे आणि खूप छान आहे. मी हा 9 महिने झाले आहे त्याला यूज करते आहे. ह्याची तुम्ही लेंथ बघू शकता, जी ग्लासची जी असते 6 आहे ह्याला, म्हणजे त्याची जी जाडी असते ना ग्लासची, तर तुम्ही ती बघू शकता ती किती आहे. ती आहे 6 पण त्याची तुम्हाला मी जवळून दाखवते मी की त्याची जे 6 आहे ते तुम्ही बघू शकता, म्हणजे जवळून तुम्हाला बघितल्यावर एक अंदाजा येईल. बघा किती, म्हणजे त्याची जी जाडी आहे ती 6 आहे. आणि त्याचबरोबर हे वंडर शेपचं प्रोडक्ट आहे, जो संजीव कपूर जे असतात ब्रँडिंग करतात ह्या प्रोडक्टचं, ते संजीव कपूर. सो खूप छान प्रोडक्ट आहे. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मला 9 महिने झाले हे प्रोडक्ट यूज करून आणि मला फार आवडलंय. त्याच्यामुळे मी हा प्रोडक्ट रिव्ह्यू करत आहे. ह्याच्यावर त्यांच्याकडून वॉरंटी पण येते आणि तुम्ही ह्याची बॉडी पण बघू शकता, स्टील बॉडी आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगते की ना, अशा शेगड्या येतात ग्लासमध्ये ज्या, तर त्याच्यामध्ये ना लोखंड असतं आणि त्याला वरून ब्लॅक कलरची कोटिंग असते. तर ही जी मी घेतली ही स्टीलची घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सुद्धा रेफर करेन की स्टीलची घ्या, कारण आपण कशी ना ब्लॅक कलरची कोटिंग बघून सेम त्याच्या कलरला मॅच होतं म्हणून घेतो, पण आपल्याला त्याच्याविषयी डिटेल नसते. पण कसं आहे ना, स्टील बॉडी बघून घ्या, तुम्ही कोणत्याही ब्रँडचं घ्या, बट स्टील बॉडी बघून घ्या. कारण की कसं आहे ना, त्याच्यावरची जर कोटिंग केली ना, तर मग त्याला पूर्ण असं काळ्या कलरचं कोटिंग केली तर लोखंड पूर्ण गंजू शकतं. सो त्याच्यामुळे थोडं तुम्ही त्या गोष्टीवर अटेन्शन देऊन बघा. आणि हे जे बर्नल जे आहेत ते ब्रासचे आहेत, खूप प्रॉपर ब्रासचे आहेत, पितळचे आहेत आणि खूप छान आहेत. कारण तुम्ही बघू शकता, मी दाखवले तुम्हाला ब्रासचे बर्नल कसे आहेत. हे 3 बर्नल आहेत. हे जे माझ्या हातात तुम्हाला जे आता दिसतंय ना, हे ह्याच्यासाठी आहे की हे एक्सटर्नल आहे. म्हणजे जसं की एखादं मोठं भांड असतं ना, तर तुम्हाला म्हणजे घरामध्ये आपल्या खूप पाहुणे येतात किंवा काही ना काहीतरी कार्यक्रम असतो, त्यावेळेला आपल्याला प्रसाद वगैरे बनवायला पण एक मोठं भांड्यामध्ये आपण बनवतो. त्यावेळेला मग आपण हे ठेवून त्याच्यावरती मग दुसरं मोठं भांड ठेवायचं आणि मग त्याच्यानंतर कुकिंग करायची. हे कशासाठी ना, कारण कसं होतं, जे मोठे भांडे असतात ना, ते हिट पास करतात आणि त्याच्यामुळे काच एक तर डॅमेज होण्याची म्हणजे प्रॉब्लेम्स होतात. खालची जी काच असते ती ग्लास डॅमेज होऊ शकते किंवा तर मग काही वेळेला असं होते ना, की पूर्ण फ्लेम त्यांना भेटत नाही. असं पण होतं मोठं भांड असल्यामुळे. तर सो त्यांना जर थोडी फ्लेम भेटायला हेल्प होते. म्हणजे असं ते त्याच्यावरून तुम्ही ठेवलेत ना, एखादं तुमचा टोप असेल किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही कुकिंग करताय ते मोठं भांड, तर ते तुम्हाला छान असं फ्लेम पास व्हायला हेल्प करतं. तो ते खूप छान आहे. ज्यावेळेला तुम्ही मोठं भांड वगैरे यूज करता त्यावेळेसाठी. आणि बघू शकता तुम्ही त्याचा बॅलन्स बघू शकता, ग्रीप बघू शकता किती छान पकडली आहे त्यांनी. आणि हा खूप सुंदर पद्धतीने त्यांनी म्हणजे बॅलन्स केलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि स्पेशली तुम्ही टोपांची लेंथ बघा किती मोठी आहे, म्हणजे किती मोठी ही टोप आहेत. मी माझ्या हाताच्या मेजरमेंट नुसार तुम्हाला मी सांगतेय. हा आधीचा टोप त्याच्यापेक्षाही मोठा आहे, मी आता जो ठेवलाय त्याच्यापेक्षा. हे माझे नवीनच भांडे मी काढले तुम्हाला का आता दाखवायसाठी की कसा पद्धतीने मोठे भांडे आपण बसू शकतात ह्याच्यावरती. कारण की त्याच्यामध्ये ना खूप छान असा पेस आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा पेस आहे. कारण तुम्ही असे दुसऱ्या ब्रँडची जर शेगडी घ्यायला गेलात ना, तर तुम्हाला जसं की प्रेस्टिजची आहे, मी जेव्हा घ्यायला गेली तेव्हा मी प्रेस्टिजच घ्यायला गेलेली, बट ब्रँड असल्यामुळे. पण बाय मिस्टेकली मी ही घेऊन आली. सो मला ही खूप आवडली, म्हणून मला असं वाटलं की ह्याचा रिव्ह्यू केलाच पाहिजे मी. सो खूप छान शेगडी आहे आणि त्याच्यामध्ये ना पेस भरपूर आहे, म्हणजे तुम्ही मोठी भांडी ठेवून सुद्धा आरामात स्वयंपाक करू शकता. मी तुम्हाला जवळून दाखवतो, त्याचा स्पेस बघू शकता, तुम्हाला इथून पण एक अंदाजा येत असेल किती पेस आहे आणि किती सुटसुटीत ही भांडी बसलेली आहेत. तुम्हाला बघूनच कळत असेल की भांडी एवढी सुटसुटीत बसलेत, म्हणजे साहजिक की ह्याच्यामध्ये पेस किती असू शकतो. जसे तुमची प्रेस्टिज वरती अशी भांडी बसणार नाही. अदर भरपूर पण ब्रँड आहेत, पण पहिली गोष्ट तर मी तुम्हाला हे सांगेन की नामांकित ब्रँडच घ्या. तुम्हाला ज्या वेळेला काचेची शेगडी घ्यायची आहे ना, त्यावेळेला खरंच तुम्ही नामांकित ब्रँडच घ्या.
असे लोकल ब्रँड घेऊ नका, कारण ते लवकर खराब होतात. त्याचे काचेचे सुद्धा वॉरंटी काही तुम्हाला भेटत नाही आणि फार लवकर डॅमेज होतात. ह्यांना वापरायचं कसं हे माहित नसल्यामुळे ना डॅमेज होतात, खरं सांगायचं तर. म्हणून ह्याला कसं वापरायचं, कसं हाताळायचं हे आपल्याला माहिती असणं जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही बघितलं असेल आता स्पेस किती होता ह्याच्यामध्ये. बघा ह्याच्यामध्ये म्हणजे एकदम कम्फर्टेबल झोन नुसार तुमच्या भांडी बसू शकतात कम्फर्ट. बघा ह्याची पण लेंथ तुम्ही बघू शकता किती मोठी आहे. म्हणजे त्याच्यावरून तुम्ही एक अंदाजा लावू शकता की ते सुद्धा कम्फर्ट झोनने बसून. अजून पण मी दुसरं भांड सुद्धा मी ठेवलेलं होतं त्याच्या बाजूला. असं तिन्ही शेगडींवर म्हणजे तिन्ही बर्नलवरती मी एक एक भांड ठेवलेलं तुम्ही बघितलं असेल. सो कशा पद्धतीने तिन्ही शेगडींवरती एक एक भांड बसलं होतं हे तुम्हाला एक नॉलेज आलं असेल की म्हणजे किती मोठा पेस आहे त्या शेगडीच्या प्रॉपर 2 बर्नलच्या मध्ये. हे एक तुम्हाला एक नॉलेज आलं असेल. खूप छान आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा घ्याल ना तुम्ही, खरंच तुम्ही स्टील बॉडी घ्या. तुम्हाला मी आता फ्लेम दाखवते ह्यांची किती आहे, म्हणजे तुम्हाला एक अंदाजा येईल की त्यांचे फ्लेम किती आहे. मी आता लाईट बंद करून तुम्हाला दाखवते, कारण उजेड असल्यामुळे फ्लेम कळून नाही येणार. त्याच्यामुळे मी लाईट बंद करून तुम्हाला दाखवते त्याची फ्लेम खरंच किती आहे. फास्ट आणि स्लो करून मी तुम्हाला दाखवत आहे. बघा ही अंधार केल्यावर क्लिअर दिसते फ्लेम. ही स्लो केलेली आहे मी. त्याच्यामध्ये 2 मोठे बर्नल आहेत आणि एक स्मॉल बर्नल आहे. फ्लेम तुम्ही बघू शकता स्लोची पण किती होती आणि फास्टची पण. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे ना की ह्याला लायटरची गरज नाहीये. खूप मोठी गोष्ट आहे ही की लायटर आपण कुठे पण ठेवून देतो किंवा कुठे पण ऑन टायमाला हरवतं आपलं. आणि किंवा कधी कधी त्या लायटरमध्ये पाणी जातं, त्याच्यामुळे ते वेळेवर चालत नाही. ते गॅस शेगडीला आपल्याला हा खूप मोठा आपल्याला म्हणजे प्रॉफिटच मी म्हणेल की ह्याला विदाऊट लायटर हे चालतं. त्याच्यामुळे खूप छान शेगडी आहे. आणि हे तुम्ही बघू शकता की जे आपण गॅस पाईप कनेक्शन करतो ना, जसे गॅस पाईपचं, तर त्याच्यासाठी हा एक नॉट आहे जो सगळ्याच शेगड्यांना असतो. तुम्ही बघितलाच असेल. आपण हा असा आहे ना की तुम्ही 360 डिग्री हा फिरवू शकता. म्हणजे राईटला पण जाऊ शकतो, लेफ्टला पण जाऊ शकतो. हा तो माझा पाईप त्या बाजूला गेला असल्यामुळे माझा नॉक त्या बाजूला होता आणि मी फिरवून तुम्हाला दाखवणार होती. बट कसं आहे ना ते दाखवता नाही आलं, कारण त्याचा पाईप पूर्णपणे टाईट झालेला होता. त्याच्यामुळे ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता की त्यांनी दिलेलं आहे ग्लास कशाची आहे, काय आहे लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तुम्ही बघू शकता. मी जवळून तुम्हाला दाखवते आहे, म्हणजे तुम्हाला एक नॉलेज येईल. ठीक आहे. बघा हे बघा 2 वर्षाची गॅरंटी आहे ऑन ग्लास. प्रोडक्ट वॉरंटी तर आहेच, बट ग्लासची सुद्धा आहे. संजीव कपूरची ऍडव्हर्टाइजमेंट आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की कशा पद्धतीने ह्याला वापरायचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. खरं सांगू तर ह्याच्यावरती गरम कोणतंही असं तुम्ही डब्बा बोलतो ना आपण टोप वगैरे असं काही ठेवू नका ह्या गॅस शेगडीवर. तुम्हाला मी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगते, नाही तर मग काच ही डॅमेज होते. आणि जेव्हा तुम्ही क्लीन करता तेव्हा गरम ह्याच्यामध्ये कधीच क्लीन करायला जाऊ नका. एकदम पूर्ण प्रॉपर थंड होऊ द्या गॅस स्टोव्ह आणि मग तुम्ही क्लीन करा, जेणेकरून काच डॅमेज होत नाही. फार सिंपल आहे. आणि तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने मी आता ऑन आणि ऑफ केलं.